चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. महाचर्चेच्या चौथ्या भागामध्ये आपण या ठिकाणी जातोय. आज अर्ज भरण्याचा तिसरा दिवस होता. आज जत येथील तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी होती. आता केवळ उद्या आणि परवा दिवशी 2च दिवस शिल्लक राहिले. त्यामुळे आज जत तालुक्यातील अनेक गावातील प्रचंड अशी नेत्यांची गर्दी होती. त्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते होते, उबाटाचे कार्यकर्ते होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते होते. अगदी जर बघितलं तर तहसीलदार कार्यालयामध्ये अगदी गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती. गेट बंद केलं होतं. जवळजवळ 100 ते 125 फोर व्हीलर गाड्या होत्या, 400 ते 500 मोटरसायकली होत्या. परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. ट्रॉफिक सुद्धा मध्यंतरी 2-3 वेळा जाम झालं होतं. त्यामुळं प्रशासनानं सुद्धा बाहेर 1-2 पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे, कारण उद्या आणि परवा दिवशी प्रचंड गर्दी होणार आहे. आज जर बघितलं तर आज एकूण अर्जाची 150 अर्जाची विक्री झालेली आहे. बरोबर. मात्र अर्जाची साधारण आता 300-400 अर्जाची विक्री झालेली आहे. आज जर बघितलं तर साधारण 2.5 वाजता अर्ज संपले. सगळे अर्ज संपले. म्हणजे अनेक लोक बिनकामाचे सुद्धा अर्ज नेत आहेत. पण आमची विनंती आहे त्यांना, जो माणूस अर्ज भरणार आहे त्यांनीच तो अर्ज घेऊन गेला पाहिजे. आज अर्ज संपल्यानंतर अनेक त्या ठिकाणी जवळजवळ अर्धा तास तारंबळ उडाले. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी झेरॉक्स काढून तो अर्ज वापरा असं म्हणायची पाळी आली. अनेकांनी झेरॉक्स काढले. त्यामुळं सर्व उमेदवारांना आमची इच्छा आहे किंवा विनंती आहे की जे अर्ज भरणार आहेत त्यांनीच अर्ज घेऊन जावा आणि व्यवस्थित अर्ज भरा. आज उद्या 2 दिवस आहेत. उद्या 3 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातात. परवा दिवशी शेवटचा दिवस आहे. 3 दिवसापर्यंत त्या ठिकाणी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणार आहे. आज जर बघितलं तर 150 अर्जांची विक्री झाली आणि आज फक्त 4 जणांनी अर्ज भरलेला आहे. बरोबर. तसं बघितलं तर जिल्ह्यात जत आणि पुढंच आहे, सगळ्यात पुढे. त्यामुळं आज जर बघितलं तर जाडरबाबला जिल्हा परिषद मतदारसंघातून जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जे माजी सभापती आहेत तम्मनगौडा रवी पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं आज अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर दरीपडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार संपतराव पाटील यांनी भाजपच्या वतीनं या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे. तर जाडरबाबला पंचायत समिती मतदारसंघामध्ये विद्याश्री ईश्वराप्पा हातळे यांनी अपक्ष म्हणून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. तर अशोक महादेव सौदे डपळापूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. एकूण 4 उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं सर्वच पक्षांची थोडक्यात परत पुन्हा एकदा नाव उच्चार करत नाही त्याचा, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळीचं काही जण आज उमेदवार अर्ज घेण्यासाठी दाखल करण्यासाठी एकंदरीत आज तहसीलदार कार्यालयात एकदम प्रचंड गर्दी झाली होती. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी अर्ज घेताना सुद्धा सुरुवातीला अर्ज घेताना सुद्धा एवढी गर्दी झाली की तिथले अर्ज सुद्धा संपले होते. एकेका पक्षाचे 20-50 लोक आता आले. कार्यकर्त्याचं तिथं थोडंसं नियोजन होणं गरजेचं होतं त्या ठिकाणी. तर त्या प्रकारचं नियोजन प्रशासन यापुढे करेल, कारण झेरॉक्सच्या प्रती सुद्धा घेऊन जावं लागलं तिथं. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झेरॉक्स प्रती घेऊन तात्पुरती वेळ त्यांनी हाणून नेली, परंतु उद्याच्या काळासाठी किंवा या येत्या 2 दिवसासाठी शेवटची मुदत असणार आहे. त्यामुळे प्रचंड गर्दी होणार एका बाजूला. दुसऱ्या बाजूला राहायला बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या गेटच्या बाहेरच्या बाजूला, तर त्या ठिकाणी तिथं सुद्धा रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली. वाहनांचे प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली. सर्व पक्षांची धाकधूक वाढलेली आहे. आणि अजूनही माझ्या माहितीप्रमाणे अजूनही कोणाचं उमेदवार फायनल झालं नाही. उमेदवारी फायनल न होता सुद्धा काही पक्षाच्या उमेदवारीच्या जोर बैठका सुरू आहेत असं वाटतं मला. उमेदवारी जोर बैठक तर निश्चितपणे सुरू आहेत. तर काहींच्या ठिकाणी असू दे, फॉर्म भरा तुम्ही, बघू पुढच्या वेळी एबी फॉर्म देऊ आपण. एबी फॉर्म देताना आपण निर्णय करूया काय असेल ते. त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा आज पहिलाच दिवस जसं सुरू होऊन सुद्धा 4-5 दिवस झाले. 16 तारखेपासून सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं. तर ते आजच अर्ज दाखल करण्यात 4 अर्ज आज दाखल झाले. त्यामधले आता हळूहळू उद्या आणि परवा 2 दिवस असल्यामुळे उद्या जास्त प्रचंड गर्दी होणार आहे उद्या. आणि त्या पद्धतीनं नेते मंडळ सुद्धा तशी कसरत करावी लागणार आहे.
अनेक नेते मंडळी या ठिकाणी सध्या तळ ठोकून आहेत. पण आहे. भाजपचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर हे सुद्धा तळ ठोकून आहेत. तर इकडं बघितलं तर महाविकास आघाडी झालेली आहे. या ठिकाणी माजी आमदार विक्रमसिंह सावंत असतील, माजी आमदार विलासराव जगताप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार असतील, तालुक्याचे अध्यक्ष माननीय मनसूर खतीब हे सुद्धा तळ ठोकून आहेत. नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची त्यांच्याकडे प्रश्न आहे. त्यामुळं जर एकंदरीत बघितलं तर 2 मतदारसंघ सध्या सेन्सिटिव्ह आणि त्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. एक दरीबडची मतदारसंघामध्ये जोरात त्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं आजच्या जर वातावरण बघितलं तर दरीबडची मतदारसंघात जास्त रसिकेच आहे. उमेदवारांचं नेत्यांच्या कार्यकर्ते इच्छुक लोक जास्त आहेत. इच्छुकांची संख्या जास्त आहे. कारण एका ठिकाणी तर एक डझनहून अधिक कार्यकर्ते नेते मंडळी थांबले होते, चहा पीत बसले होते, सगळ्याच पक्षाचे होते, सगळ्या पक्षाचे होते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं. तर त्यावेळी नुकतीच वेळ संपली होती फॉर्म द्यायचा, त्यामुळं एकत्र बसले चहा घेत. चर्चेचा एकच विषय होता की उमेदवार कोणाला मिळेल, कुठल्या पक्षाकडून कोणाला उमेदवार मिळेल. आणि एकाच पक्षात इच्छुकांची संख्या जास्त झाल्यामुळं हा प्रसंग नेत्यावर इतका घाईच आलेला आहे. महाविकास आघाडीकडून बी 3-4 लोक उमेदवार आहेत, भाजपकडून 3-4 लोक इच्छुक, दोन्ही पक्षाकडून अगदी इच्छुक अगदी तयारीने लागलेले आहेत. आणि ऐन वेळेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे यांचं नाव 2 दिवसापूर्वी आलेलं आहे. त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला? त्यांच्याही नावाची चर्चा अगदी आजच चर्चेत नाव त्यांचं आलं, समोर आलं. खऱ्या अर्थानं पक्षाकडून कोणाला संधी मिळेल याचा अजून काही निश्चित नसताना देखील सुद्धा आज त्यांचं नाव चर्चेत आलं. आणि पाठीमध्ये जसं दरीबडचे आपण उल्लेख केला त्या पद्धतीने त्याच मतदारसंघात एक काँग्रेसचे एक नेते तर ते नॉट रिचेबल आहे ते असं प्रसार माध्यमातून दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं ते कुठं आहेत आणि नेमक्या कुठल्या पक्षात आहे अजूनही त्यांचा गुलदस्ता अजून बंदच आहे, अजून ओपन झालेलं. नेमकं कुठल्या पक्षात आहे आपल्याला त्या उद्या परवा 2 दिवसात कळून येईल नेमकं काय चाललेलं आहे. आज जर बघितलं तर सर्वच पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आले होते. जर बघितलं तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील या ठिकाणी आले होते. त्यांच्या समवेत मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी या ठिकाणी उपस्थित होते. तर जिल्हा बँकेचे जे संचालक आहेत ते रामचंद्र सरगर असतील किंवा काँग्रेस पक्षाचे नेते मारुती पवार असतील. तर इकडं जर बघितलं तर भाजपचे नेते किंवा पूर्व भागातले कार्यकर्ते माननीय सोमनी बोरामणे असतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी या ठिकाणी खास करून उपस्थित होते. त्यामुळे प्रचंड अशी आज गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. तर उद्या ह्याच्यापेक्षा गर्दी होताना दिसते. उद्या अजूनही 40-50 फोर व्हीलर तहसील कार्यालयाच्या आवारात थांबलेले आहेत. अनेक वकिलांच्याकडे या ठिकाणी गर्दी दिसते. सेतू केंद्रात गर्दी आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्या मंडळींनी उमेदवार असतं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यासमवेत तहसील कार्यालय दाखल होत आहेत. त्याच पद्धतीनं आणखीन उद्याचा एक दिवस आहे, परवा 2 दिवस आहेत. त्यामध्ये एकदम गर्दी प्रचंड होईल, तहसील कार्यालय भरून होईल असं मला वाटतंय. खऱ्या अर्थाने या 4-5 दिवसात फॉर्म मोठ्या संख्येने येणं किंवा जमा करणं गरजेचं होतं, पण तसं होताना दिसत नाही. बऱ्याच कागदपत्रांच्या पाठिंबाची आपण चर्चेत घेतलेलं आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यास सुद्धा ते नाकी नऊ येत आहेत. कारण बऱ्याच एक अर्ज भरण्यासाठी 2-2, 3-3 तास, 4-4 तास लागत आहेत. तरी सुद्धा प्रशासनानं ऑफलाईन केल्यामुळं थोडस उमेदवारांना त्या ठिकाणी सूट मिळालेली आहे. ऑनलाईन असेल तर प्रचंड मोठा त्रास झाला असता. त्यासोबत बऱ्याच उमेदवारांनी आपले अर्ज न भरता आपल्याला न चुकेल या उद्देशानं किंवा आपल्याला जमणार नाही ह्या उद्देशानं वकिलांचा सल्ला घेत, काही वकिलांचाच नाही, वकिलांचा सल्ला नाही, वकिलाकडनंच फॉर्म भरून घेत आहेत. खऱ्या अर्थानं आपण ज्या ठिकाणी सभापती बनून जाणार आहोत जिल्हा परिषद मध्ये किंवा पंचायत समिती ज्या सभागृहात जाणार आहोत त्या ठिकाणी बोलणं आणि लिहिणं हे आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं त्या खऱ्या अर्थानं ते अर्ज चुकू नये किंवा अडचणीत येऊ नये किंवा कुठल्याही याच्यातनं चुकून राहता कामा नये ह्यासाठी पूर्णपणे त्यांनी दखल घेऊन खास वकिलामार्फतच ते अर्ज आज दाखल म्हणजे भरून घेत आहेत. तर काही जणांचे अर्ज भरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वकिलाकडे पेंडिंग असल्याचे दिसून येत आहे. उद्या किंवा परवा दिवशी सगळेच अर्ज भरले जातील एकूण. त्या पद्धतीने आपण परत नंतर त्या अर्ज भरण्यासंदर्भातलं विश्लेषण करूया. आज जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे विधानसभा प्रमुख आहेत माननीय महादेव हिंगमिरे, त्यानंतर तालुका प्रमुख आहेत माननीय अंकुश वाळे यांनी सुद्धा या ठिकाणी जोर लावलेला आहे. स्वतः महादेव हिंगमिरे हे शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यांच्या ज्या कन्या आहेत कुमारी हिंगमिरे
या मनाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहेत. बरं. तर शिवसेनेने सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. कोण नाराज आहेत किंवा काय यासाठी त्यांनी एक आता जाळं टाकायला सुरू केलेलं आहे. सुरू केलेलं आहे. जसं जत शहरातील नगर परिषदेसाठी त्यांनी अचानक पॅनल उभा केलं, यावेळेला सुद्धा त्यांनी जोर का झटका धीरेश लगे अशा पद्धतीनं एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांचे शिवसेनेचे अनेक नेते मंडळी सध्या लक्ष ठेवून आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? या निवडणूक खऱ्या अर्थानं जसं म्हटलं तुम्ही, तालुका अध्यक्ष आणखीन जे संपर्क प्रमुख आहेत, ही दोघंही सध्या दिवसभर म्हणजे तळ ठोकून आहेत आणि चाचपणीच्या प्रयोगात आहेत. खऱ्या अर्थानं व कोण नाराज उमेदवार आहे ते आपल्या तंबूत घ्यायचं आणि परत त्याला उमेदवारी द्यायचं. त्या संदर्भात त्यांनी जसं नगर परिषदेला केलं, अचानकच त्यांचं यंत्रणा धमाका केला आणि अगदी आश्चर्यचकित केलं. खऱ्या अर्थानं सगळेच उमेदवार त्यांनी निवडणूक नगर परिषद मिळवली होती. त्याच पद्धतीने यावेळी किमान काही मतदारसंघात तर त्यांचा एक उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पद्धतीने तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं कितपत यश येते या आगामी काळात आपल्याला दिसून येईल. खऱ्या अर्थानं आज आपण जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत माननीय अजय कुमार नष्टे यांच्याशी आपण प्रदीर्घ चर्चा केली. एकंदरीत चोख व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. अगदी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर प्रत्येक जे मतदारसंघ आहेत, डफळापूर मतदारसंघ गण आणि गट यांचे स्वतंत्र विभाग केलेले आहेत. त्या ठिकाणी 2-2, 3-3 कर्मचारी दिलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा अर्ज आल्यानंतर व्यवस्थित चेकअप करून त्यानंतरच आतमध्ये तो अर्ज जातो घेतला जातो, जेणेकरून अर्जाचा प्रॉब्लेम येऊ नये किंवा काही वाद होऊ नये अशी व्यवस्था सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे. आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? जसं तुम्ही म्हणला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा तथा प्रांताधिकारी, तर नष्टे साहेबांनी अगदी नियोजनबद्ध अगदी आखणी करून त्या पद्धतीने प्लॅनिंग केले. खऱ्या अर्थानं मशीन सुद्धा तपासणी त्यांनी करून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने पुढचे प्रशिक्षण वगैरे बाकीचा कार्यक्रम आहे त्यांनी अगदी चोखबद्ध कार्यक्रम ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं आज आपण बघितलो तर 3 वाजताच्या थोड्या 5-10 मिनिटाच्या फरकाचा एक अर्ज घेऊन गेलेला जिल्हा परिषदचे दरी परिषद जिल्हा परिषदेतले आनंदराव पाटील उमेदवार त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी गेले, पण वेळेअभावी कारण वेळ संपली अशा प्रकारे झाल्यानंतर त्यांचा उद्यासाठी गेला. हीच वेळ जर उद्याच्यासाठी किंवा परवासाठी जर आली तर उमेदवारांना खऱ्या अर्थानं त्रासदायक आणि चुकीचं होऊन जाईल. वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे असं आव्हान त्यांनी केलं आहे. त्यामुळे वेळेत बंधन पाळलं पाहिजे, बंधन पाळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वेळ ही महत्वाचीच आहे. त्याच वेळेत त्यांनी आपलं अर्ज दाखल करावे. अन्यथा काही अंशी ज्या ठिकाणी महाराष्ट्रात झालं महानगरपालिकेच्या बिनविरोध सुद्धा निवडणूक होण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत दाखल करायचे आव्हान. अजून 2 दिवस अर्ज भरायला 2 दिवस शिल्लक राहिले. 2 दिवस शिल्लक आहे. अजूनही उमेदवार अर्जच घ्यायच्या तयारीत आहेत. आज जर बघितलं तर माडगाळ मध्ये सुद्धा अनेक जण आले ते अजून उमेदवार निश्चित करण्याच्या तयारीतच आहेत. त्यामुळे असं जर झालं तर अनेक मतदारसंघातील उमेदवार बिनविरोध होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना सुद्धा विनंती आहे, लोकशाहीचा हा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये जे ताकदवार आणि जे अभ्यासू उमेदवार आहेत त्यांनी पुढे येऊन उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या मतदारसंघाची जत पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. आज जर बघितलं जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून आपण ओळखला जातो. पश्चिम भागातले जर काही गावं सोडले तर पूर्व भागातील ही दुष्काळी गावं कायमस्वरूपी आहेत. त्यामुळं या गावाच्या विकासासाठी आपण जे मिनी मंत्रालय म्हणतोय, मिनी मंत्रालयाचा जो विकास निधी आहे तो गावगाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे त्यासाठी या उमेदवारांनी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, वेगवेगळा निधी खेचून आणला पाहिजे. त्याशिवाय या तालुक्याचा विकास होणार नाही. एकंदरीत जर बघितलं तर गेले 3.5-4 वर्षे जत पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी नसल्यामुळं हा कारभार सगळा ठप्प झाला होता. बरोबर. त्यामुळे आज जर बघितलं तर पंचायत समितीमध्ये सुद्धा हा कारभार ठप्प झाला होता. त्यासाठी पदाधिकाऱ्यांची गरज आहे. दर महिन्यातून एकदा जे जनरल मिटिंग होते, जनरल सभा होते, त्यामध्ये तालुक्यातले वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात. वेगवेगळ्या गावामध्ये निधी दिला जातो. सगळे कर्मचारी वेळेवर काम करतात, ग्रामसेवक वेळेवर गावात जातात, गावाचा विकास करतात. यासाठी हे पदाधिकारी या लोकशाहीमध्ये गरजेचं आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीत आता उद्या 2 दिवस अर्ज भरायचे राहिलेले आहेत. बरोबर. अगदी शेवटच्या टप्प्यात काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं 2 दिवस मुद्दे राहिलेले आहे. अजूनही काही पक्षांचे किंवा सर्व पक्ष एकमेकाकडे लक्ष ठेवले. ते माझ्या पक्षानं काय उमेदवार ते त्याच्या पक्षानं काय उमेदवार देईल ह्या एकमेका पक्ष लक्ष ठेवलेत. विशेषतः दरीबडची मतदारसंघात जास्त लक्ष ठेवून आहेत. दरीबडची मतदारसंघ म्हणा किंवा बाकीचे मतदारसंघ सुद्धा कुठल्याही मतदारसंघाचा ठाम निर्णय नाही कुठल्याही पक्षाचा
बाबा अजूनही कोणाला एबी फॉर्म मिळालेले नाही. एबी फॉर्मचा विषय शेवटच्या दिवशीच हा. आहेच. पण जे फॉर्म दाखल करायचे आहेत किंवा माझा निर्णय फायनल आहे बाबा मी निवडून 100% येईन असं कोणालाही खात्री राहिली नाही. कारण एकमेका पक्षाचे एकमेकांकडे लक्ष ठेवले बाबा कोणता उमेदवार कोणाकडे द्यायचा. ह्यापेक्षा आपापला उमेदवार ताकदीचा आहे त्याला देऊन फॉर्म भरणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं. तर फॉर्म काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं? फॉर्म भरण्यास पक्षाच्या इकडून तिकडे जाणे एकमेकात उमेदवार किंवा इकडचे उमेदवार नाराजी तिकडून वाढेल. नाराजी वाढेल यासाठी पक्षाकडून ते दखल घेतली जात आहे. मग खऱ्या अर्थानं उमेदवार दाखल करायला काही अडचण नाहीये. जे इच्छुक आहे त्यांनी उमेदवार दाखल करावं आणि ज्यावेळी निर्णय होईल पक्षाकडून किंवा ज्या संबंधित उमेदवाराची घोषणा होईल नावाची तर त्यावेळी ते अर्ज माघारी सुद्धा घेता येते. पण खऱ्या अर्थानं जेवढ्या प्रमाणात उत्साह पाहिजे तो या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी किंवा पाठीमागे पूर्वी जसं होत होतं अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेम्पो भरून गावगाव लोक येत होते आणि तो उत्साह आता राहिलेला नाही. तो उत्साह राहिला नाही. अगदी ढोल वाजवत अगदी बस स्टँडच्या मार्केट यार्डापासून अगदी उमेदवार दाखल करण्याचं एवढं प्रचंड गर्दी होतं. खरं आता असं काही दिसून येत नाही. याचं कारण असं आहे की उमेदवारी कुणाला मिळणार याची शाश्वती नाही. शाश्वती नाही. त्यामुळे प्रत्येक जण अगदी शांत आहेत. आणि प्रत्येक एक क्षण असं बघून हालचाल चाचपून प्रत्येक एक जसं जेवताना प्रत्येक अन्न आपण चाचपून जेवण करतो आपण त्या पद्धतीने होत आहे. कारण जसे पूर्वी जसं फायनल होत होतं जिल्हा परिषद मुख्याला किमान एक 15 दिवसा अगोदर त्याची नाव जाहीर होत होते. आता तसं नाही. अर्ध्या तासात काय घटना घडेल काय घडामोडी घडतील पक्षाचे किंवा माणसांचे हे काहीच समजेनं झालेलं आहे. त्यामुळं उमेदवार सुद्धा एवढं अगदी शांतपणाने याच्यानं घेत आहेत किंवा पूर्वी जसं अगदी आल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी काही लोक असं बॉबनं उत्साह असायचा. इकडे काही लोक कार्यकर्ते आले लोक काही शांत बसून काही लोक अर्ज भरण्यासाठी जात होते काही लोक चहा चिवड्यावर ताव मारत होते. तर असा काय प्रकार आता दिसून येत नाही. एकंदरीत येताना सुद्धा आता काही निवडणुकीचं नूर बदललंय पूर्णपणे. काही लोक तर अगदी अक्षरशः अगदी 4 व्हीलर मध्ये येऊन आरामशीर येऊन अगदी नियोजन पण चालू आहे. पूर्वी तसं होत नव्हतं खऱ्या अर्थानं. त्यामुळं एक प्रकार निवडणुकीमध्ये उत्साह दिसून येत नाही एवढ्या प्रमाणात जसं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं बदललेल्या काळानुसार लोक सुद्धा बदलले उमेदवार सुद्धा बदलले राजकीय पक्ष सुद्धा बदलत आहे. अशा प्रकारचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. बरोबर आहे. आणखीन एक सांगायचं राहिलं की जनस्वराज्य शक्ती पक्षानं सुद्धा जत तालुक्यातल्या काही मतदारसंघामध्ये या ठिकाणी जोर लावलेला आहे. विशेषतः संख मतदारसंघामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. भाजप आणि जनस्वराज्य पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युती आहे. या युतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं या ठिकाणी निश्चय केलेला आहे. समजा जर भाजपनं या ठिकाणी जर उमेदवारी दिली तर ठीक आहे अन्यथा स्वतंत्र उभा राहायचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे बघूया येणाऱ्या 2 दिवसात काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भात. जे जनस्वराज्य पक्षाचे जे आता सध्या उमेदवार म्हणून आपण बघतो जे सौभाग्यवती सपकाळे म्हणून आहेत त्यांच्या सुद्धा उमेदवार दाखल होण्याची शक्यता आहे. आज सुद्धा त्यांचा उमेदवार गिरगाव पंचमी मतदारसंघातून नागनाथ मोठे म्हणून यांनी अर्ज नेलेला आहे. उद्या दाखल सुद्धा पंचायत समिती निवडणूक लढवण्याची पंचायत समितीमध्ये सुद्धा त्यांचा एक उमेदवार त्यांनी असे 3 उमेदवार संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभे राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की यापूर्वी या मतदारसंघातून जे ज्येष्ठ नेते होते कैलासवासी बसवराज पाटील हे जनस्वराज्य शक्ती पक्षातून निवडून येऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले होते. त्यानंतर जे सुभाष गोब्बे आहेत ते पंचायत समिती सदस्य ते कुंडली मतदारसंघातून झाले होते. त्यानंतर सुजाता पाटील या सुद्धा त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. असे अनेक उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. त्यामुळे त्या भागात त्यांची ताकद असल्याचे सांगून त्यांनी ह्या मतदारसंघावरती दावा केलाय. त्यामुळे काय सांगता येईल एकंदर शेवटच्या भागाकडे जाऊया आपण आता. खऱ्या अर्थानं एका जिल्हा परिषद मतदारसंघात तेवढा त्यांचा प्रभाव दिसतो जनस्वराज्य पक्ष. खऱ्या अर्थानं बाकीचे आपण 9 जिल्हा परिषद मतदारसंघ घेतले तर यापूर्वी कधी जनस्वराज्य पक्षानं 9 जिल्हा परिषद मतदारसंघात कुठं भाग घेतला नव्हता किंवा त्यांचा सहभाग नव्हता थोडक्यात. तर या संघ मतदारसंघात त्यांचा प्रभाव पहिल्यापासून आहे. ज्यावेळेपासून जनस्वराज्य पक्षाची स्थापना झाली त्यावेळेपासून खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव दिसून येतोय. कारण जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आणलेत मग त्या सभापती पद मिळालं काहींना पदे वगैरे मिळाले. त्याच पद्धतीनं ह्या निवडणुकीत जनस्वराज्य बहुतेक लढण्याची शक्यता आहे. आणखीन एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे. संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संघ गावातील 2 पाटील आहेत. 2 पाटलांच्या भोवतीच गेली अनेक वर्षे राजकारण फिरते. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं हा एक योगायोग म्हणता येईल आपल्याला. कारण बऱ्याच 30-40 वर्षे राजकारण 40 वर्षापासून पाटलांच्या इथेच फिरते. 2 पाटलांच्या मध्येच राजकारण सख्या भावकीमध्येच आहे. लांबचे पण कोण नाहीत.
त्या दोन पाटलांच्या मध्ये हे राजकारण फिरलं जात आहे. कोण आहेत आणि- पाटील ते लोक प्रेक्षकांना सांगा. एक आर.के. पाटील जे माजी सभापती होते हा. त्याच वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील सुद्धा होते आणि त्याच दरम्यान जत पंचायत समितीला आर.के. पाटील सभापती होते. हा. एकाच पाटलाच्या घरात म्हणजे दोन पद हा. जिल्ह्याचं आणि तालुक्याचं खऱ्या अर्थात त्या गावाचं सोनं व्हायला पाहिजे होतं खऱ्या अर्थानं, पण तशा पद्धतीने त्या गावचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. हा. आणि त्या दोन पाटलांच्या मध्येच संख शहराचं किंवा संख गावचं हा जिल्हा परिषद मतदारसंघाचं हे कायमस्वरूपी पाटलामध्येच हे चित्र दिसून येत आहे. पुन्हा आता त्यांच्याच घरात भाजपनं पण उमेदवारी द्यायचं फायनल केलेलं आहे. महाविकास आघाडीने सुद्धा उमेदवारी द्यायचं फायनल केलंय. काय बरोबर. सांगता येईल तुम्हाला खऱ्या कशी अर्थानं लढत होईल? अगदी तुल्यबळ लढत होईल या ठिकाणी. आणि मध्ये जर जनस्वराज्य शक्ती पक्षाने जर उमेदवार दिला, त्यानंतर शिवसेना शिंदे गटानं सुद्धा उमेदवार देणार आहेत. त्यामुळे चौरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी संख जिल्हा परिषद मतदारसंघात चौरंगी लढत व्हायची शक्यता आहे. कारण जनस्वराज पक्षाने सुद्धा ताकद लावली जोरात आणि युती होऊन जर नाव किंवा बदल जर झाला तर होईल, किंवा समोर समोर दोन पाटलामध्ये लढत होईल खऱ्या अर्थानं. आणि जर समाजवाद जर गेलं तर या दोन पाटलामधलं हे मतामध्ये विभागणी होईल एखाद्या वेळेस आणि जनस्वराज्याला सुद्धा संधी लागण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही, पण अजूनही त्यांचं काही ठरलेलं नाहीये. कुठल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा एकत्र होऊन लढायचं हे अजून ठरलेलं नाही. पण तो जे बसवराज पाटील नावाचे माजी सभापती, तर त्यांच्या जे सुनबाई आहेत त्यांच्या नावात सुद्धा चर्चा आहे. त्यामुळं या लढाईत नेमकं काय होईल किंवा कशा प्रकारे उमेदवार कुठल्या पक्षाकडून कुणाला उमेदवार मिळेल अजूनही अंतिम झालेलं नाही. आणखीन एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे बनाळी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा आता हाय व्होल्टेज लढत तिथं होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीनं सुनील पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर इकडं महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक आहेत प्रकाश जमदाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दोघांच्या मध्ये लढत कशी होईल? खऱ्या अर्थानं या बनाळ जिल्हा परिषद मतदारसंघात तर अगदी जोरदार चर्चा सुरू आहे की उमेदवारी सुरुवातीला कोणाला मिळेल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हटला प्रकाशराव जमदाडे यांच्यासुद्धा नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीने सुद्धा निर्णय घेतलेला नाहीये. आणि तसं सुनील पवार जे माझे त्यांची विशेष सभापती होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती लढवले त्यांनी, खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही किंवा कोणत्याही पक्षाकडून असं तुमचा उमेदवार फायनल आहे आणि तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीने कुठंच निर्णय नसल्यामुळं सगळ्यांची अवस्था संभ्रमावस्था झाली आहे. पण लढत मात्र जर त्या दोन्ही उमेदवारांना जर मिळालं तर लढत मात्र अगदी तुल्यबळ लढत होईल या ठिकाणी, असं आता सध्या चित्र दिसून आहे. पण त्यासोबतच त्यांच्या दोन जे पंचायत समिती मतदारसंघ येतात किंवा गण येतात त्या गणातून कोणाची उमेदवारी मिळेल ह्यामुळे बाकीच्या जिल्हा परिषद सदस्याचं भवितव्य अवलंबून आहे. कशा पद्धतीनं कोणत्या गावात उमेदवारी दिली जाते त्यामुळे बरंच काही जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे. ओके, धन्यवाद. आज ज्या घडामोडी जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घडल्या ते इत्तंभूत माहिती आमच्या प्रेक्षकासाठी आपण दिलेलो आहोतच. आता केवळ 2 दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आमची विनंती आहे, आपण चांगल्या पद्धतीनं अर्ज भरून उद्या आणि 2 दिवसामध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल करावं आणि ज्यांना एबी फॉर्म मिळतील त्या पक्षाचे त्यांचे एबी फॉर्म जोडून आपण शांततेत या तालुक्यामध्ये आपला प्रचार करावा आणि मिनी मंत्रालयामध्ये आपण जावं, एवढंच आजच्या या महाचर्चेच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज इथंच थांबूया. धन्यवाद. बस की बरेल ना चर्चा.